नमस्कार. कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खजूर आणि चिंचेची चटपटीत चटणी. ही चटणी तुम्ही समोसा, त्याचबरोबर दहीवडे, भेळ, पाणीपुरी ह्या सर्वांबरोबर खाऊ शकतात. बनवायला अगदी सोपी आहे, झटपट बनते, पण टेस्ट खूप चटपटीत लागते आणि खूप कमी वेळेत बनते. चला तर मग बनवूया आपण चिंच आणि खजूरची चटणी. यासाठी मी इथे 125 ग्राम खजूर घेतलेली आहे. खजूर बिया काढून घेतली आणि त्याचबरोबर 50 ग्राम चिंच घेतलेली आहे. चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 250 ग्राम मी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ फोडून छोटे छोटे ह्याचे पीस करून घेतले. आता आपण कृतीकडे वळूया. खूपच छान आणि खूप झटपट होते. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम गॅसवर पाणी ठेवूया. गॅसवरती आपण एक स्टीलच्या पातेल्यात 1 लिटर ते 1.25 लिटरच्या दरम्यान पाणी ठेवलेलं आहे. पाणी तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यात चिंच, खजूर आणि गूळ एकत्र टाकून देऊ आणि छान अशी उकळ काढून घेऊया. म्हणजे चिंच शिजेपर्यंत आणि खजूर शिजेपर्यंत छान अशी उकळ काढून घेऊया. बरेच महिने झाले मी एकही रेसिपी टाकली नव्हती. त्याला अनेक कारणे होती, पण बऱ्याच जणांचे मेसेज आले की ताई तुम्ही पुन्हा रेसिपी सुरुवात करा. तर आता मी रेसिपी सुरुवात करते. पण रेसिपी बनवायची म्हटलं ना तर खूप सारा पसारा होतो आणि किचन ओटाही खूप खराब होऊन जातो. तर त्यासाठी ही किचन ओट्याची स्वच्छता, म्हणजे अगदी रेसिपी बनवा किंवा नका बनवू, किचन ओट्याची स्वच्छता कशी लवकरात लवकर होईल ह्यासाठी मी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. पाणी जसजसं गरम होतं तशी आपली खजूर, चिंच आणि गुळाची इम्प्युरिटी फेसाच्या रूपाने वरती येते. तर हा फेस आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा आहे. आणि किचन ओटा साफ करण्यासाठी एक मल्टीपर्पज मॉप आलेला आहे. त्याची लिंक मी लवकरच तुम्हाला शेअर करेल पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. आणि हो, तो माझा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. मला तो आवडला म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. तुम्हाला जर आवडला ना तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तिथे नक्कीच परचेस करा. अशा पद्धतीने आपण पाणी बघा सगळं साफ करून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. आणि आता खजूर आणि चिंच शिजेपर्यंत एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित ह्याला उकळू द्यायचं. असं कडेने सुद्धा ह्याची घाण काढून घ्यायची. हे बघा मी जशी काढते ना अशा पद्धतीने पूर्ण घाण काढून घेतली ना की पाणी स्वच्छ होतं आणि ही चटणी पण खूप दिवस टिकते. मग संपूर्ण घाण निघालेली आहे ह्या पाण्यातनं. आता एक 5 ते 10 मिनटं आपली चिंच, खजूर शिजू देऊया आणि त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी थंड करून घेऊ. चिंच आणि खजूर पूर्णपणे शिजलेली आहे आणि घाणही स्वच्छ झालेली आहे. पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घेऊ. मी ही चटणी आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते आणि त्यानंतर ॲज इट इज अशीच वापरणार आहे. पण तुम्हाला हवी असेल ना तर ह्याला तिखटपणा आणण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा यात लाल तिखट टाकून पुन्हा एकदा 5 मिनटं उकळ काढून घ्या. कारण आपली चटणी छानपैकी शिजलेली आहे. आता 2 ते 3 मिनटापेक्षा किंवा 5 मिनटापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही. तर मी ही चटणी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. आता ही दळून घेऊया आणि गाळून घेऊया. त्यासाठी एका स्टीलच्या पातेल्यात मी चाळणी ठेवली आणि दळलेली चटणी आता ह्यावरती मी काढून घेणार आहे. त्यानंतर ती व्यवस्थित चमच्याने हलवून यातला पल्प व्यवस्थित मी काढून घेईल. हे बघा अशा पद्धतीने. पण तुम्हाला जर थोडीशी चटपटीत म्हणजे तिखट, आंबट, गोड अशी हवी असेल तर तुम्ही यात अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाका, जेणेकरून तुमच्या चटणीचा कलरही खूप छान येईल आणि चटणी थोडीशी तिखट आणि टँगी स्वरूपाची लागेल. आमच्या घरात लहान मुली आहेत, त्यांना ते तिखट चालत नाही म्हणून मी टाकणार नाही. चटणी तयार झालेली आहे आणि यातला हा पल्प उरलेला आहे. आता हा चोथा तुम्ही फेकून द्या. यात तुम्हाला जवळून दिसत असेल कदाचित, त्या फक्त चिंचेच्या रेषा आहेत आणि ही आपली चटणी तयार झाली. मला कितपत घट्ट आणि पातळ हवी हे तुम्ही ठरवा. त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. माझी चटणी तर छान झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे. हे बघा
अगदी मस्त, मला जशी हवी होती तशीच चटणी झाली. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीबरोबर. तोवर बाय बाय.